द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा सांगणारी ही जी कमिटी आहे, हे असं द वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही जी समिती आहे, म्हणजे जागतिक वारसा सांगणाऱ्या स्थळांचं रक्षण करण्यासाठी असणारी जी समिती आहे, ती समिती कशी गठीत होते, तर याच्याविषयी दिले. मी उजव्या साईडला थोडक्यात दिले की सर्वसाधारणपणे युनेस्कोमध्ये 210 कंट्रीज आहेत असं गृहीत धरा, अंदाजे 210 देश आहेत. मग 10 देशाची मिळून एक स्टेट पार्टी होते. 10 देशाची मिळून एक स्टेट पार्टी. बरं लक्षात घ्या, 210 देशांची 21 स्टेट पार्टीज झाल्या आणि 21 स्टेट पार्टीजची या ठिकाणी कमिटी बनते, WH कमिटी. आणि ही कमिटी वर्षातून एकदा, इयरली मीटिंग, वर्षातून एकदा त्यांची बैठक असते, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट्स ठरवण्यासाठी. जागतिक वारसा सांगणारी कुठली ठिकाणं आपण निवडायची आहेत, कुठली ठिकाणं आपण निवडायची नाहीये, हे ठरवण्याकरता त्यांची वर्षातनं एकदा मीटिंग होते. म्हणजे सर्वसाधारणपणे ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी कशी बनते, तर सर्वसाधारण युनेस्कोमध्ये 200 सव्वा 200 जे देश आहेत त्यांच्या 8-10 देशांची एक स्टेट पार्टी होते. म्हणजे 210 देशांची अंदाजे 21 स्टेट पार्टीज होतात. आणि 21 स्टेट पार्टी जे आहेत म्हणजे 210 देशांचे 10 देशांचा मिळून एक प्रतिनिधी, असं करून 21 प्रतिनिधी, 21 स्टेट पार्टीज, याच्यामुळं वर्ल्ड हेरिटेज कमिटी तयार होते. आणि त्याची बैठक वर्षातून या ठिकाणी होते आणि ती जे लोक आहेत ते ठरवतात की ह्याला वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा सांगणारं ठिकाण म्हणायचं की नाही. बघा, टुडे आज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ज्याचा शॉर्ट फॉर्म WHC, इज द मेन ग्रुप, हा मुख्य गट आहे, रिस्पॉन्सिबल, जो जबाबदार आहे, फॉर एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ॲज द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट, की कोणत्या ठिकाणांचं त्या यादीत समावेश करायचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून. वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून कोणत्या ठिकाणाचा समावेश करायचा, टू बी लिस्टेड म्हणजे यादीत समाविष्ट करणे, कोणत्या ठिकाणांचा समावेश करायचा हे ठरवण्यासाठी जबाबदार असणारी समिती म्हणजे ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे. द कमिटी मीट्स वन्स अ इयर, लक्षात घ्या, वर्षातून एकदा त्याची बैठक होते, मीट्स म्हणजे बैठक होणे. अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. आणि लक्षात घ्या, या कमिटीमध्ये टू कन्सिस्ट ऑफ ही फ्रेज आहे, ने बनलेले असणे म्हणजेच इन्क्लूड्स, समावेश असणे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी असतात, म्हणजे अ पर्सन चोजन ऑन बिहाफ ऑफ अ ग्रुप, एका गटाच्या वतीनं निवडला गेलेला जो एक व्यक्ती असतो त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. आणि ह्या कमिटीमध्ये असे रिप्रेझेंटेटिव्ह असतात फ्रॉम 21 स्टेट पार्टीज, 21 स्टेट पार्टीज असतात. म्हणजे एका स्टेट पार्टीमध्ये 8 ते 10 देश असतात. 8 to 10 कंट्री चोज वन स्टेट पार्टी. 8 ते 10 देशचे प्रतिनिधी येऊन एक स्टेट पार्टी निवडतात, एक पर्सन निवडतात. अशा 21 स्टेट पार्टीज या ठिकाणी त्याचे प्रतिनिधी असतात, लक्षात घ्या, या कमिटीमध्ये. दॅट आर इलेक्टेड फॉर 6 years टर्म. टर्म म्हणजे कालखंड. हे सगळे जे 21 स्टेट पार्टीज आहेत यांची निवड होते, इलेक्शन होते आणि त्यांची 6 वर्षाच्या कालखंडासाठी निवड होते बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल. हे जे काही जागतिक वारसा सांगणारं केंद्र आहे त्या केंद्राच्या जनरल बॉडीमध्ये, म्हणजे 210 देशांच्या सर्व प्रतिनिधींच्या मध्ये या ठिकाणी 21 स्टेट पार्टीचं इलेक्शननी निवड होते. आणि 21 स्टेट पार्टीज हे 21 रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत यांनी मिळून ही समिती बनते आणि त्याची वर्षातून एकदा बैठक होते. आणि या वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली म्हणजे जनरल बॉडी, म्हणजे या वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या सर्वसाधारण सभेमध्ये सगळ्या या 200 सव्वा 200 देशाचे सगळे प्रतिनिधी आलेले असतात. ते सगळे येऊन आपल्या 8-10 देशाची एक स्टेट पार्टी म्हणून त्यांची ते निवड करतात. अशा 21 स्टेट पार्टींची निवड होते आणि 21 स्टेट पार्टीची एक वर्ल्ड हेरिटेज कमिटी निर्माण होते, जी लक्षात घ्या वर्षातून एकदा त्याची बैठक होऊन वर्ल्ड हेरिटेज साइट्स ते ठरवतात. द स्टेट पार्टीज आर द रिस्पॉन्सिबल, ह्या ज्या स्टेट पार्टीज आहेत त्या जबाबदार आहेत फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स, की नवीन जी ठिकाणं आहेत जागतिक वारसा सांगणारी ती शोधणं,
टू आयडेंटिफाय म्हणजे टू फाइंड, शोधणं आणि त्यांचं नामांकन करणं. नॉमिनेट म्हणजे काय? टू सजेस्ट द नेम ऑफ, त्यांचे नाव सुचवणं हे त्यांचं काम आहे. विदिन देअर टेरिटरी, टेरिटरी म्हणजे रिजन, प्रदेश, टू बी कन्सिडर्ड फॉर द इन्क्लुजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये समावेश व्हायला पाहिजे अशा ज्या काही नवीन साईट असतील त्यांच्या टेरिटरीमध्ये, त्यांच्या रिजनमध्ये, त्यांच्या भागामध्ये, तर त्यांचं लक्षात घ्या नाव सुचवणं, त्या ठिकाणांचा शोध घेणं हे या स्टेट पार्टीची जबाबदारी असते. आणि ह्या ज्या स्टेट पार्टीज आहेत हे निवड कोण करतं? हे सगळे देश मिळून 21 स्टेट पार्टीची निवड करतात. आणि ह्या ज्या स्टेट पार्टीज आहेत त्या काय करतात? नवीन नवीन ठिकाणांचा शोध घेतात आणि त्यांचं नामांकन करतात ज्या त्यांच्या टेरिटरीमध्ये आहेत, त्यांच्या प्रदेशामध्ये ज्या काही नवीन साइट्स आहेत ज्या त्यांचं ते शोध घेतात आणि लक्षात घ्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश करण्यासाठी त्यांचं ते नामांकन करतात, त्यांचं नॉमिनेशन देतात, त्यांचं नाव सुचवतात. लक्षात घ्या. म्हणजे व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी स्टेट पार्टीज? The state parties finds out the new sites from their territory, त्यांच्या भागातल्या नवीन साइट्सचा ते शोध घेतात and they nominate these sites to be listed in the World Heritage List. या वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये त्या यादीत समावेश करण्यासाठी ते नाव लक्षात घ्या सुचवतात. हे या स्टेट पार्टीचं काम आहे. लक्षात घ्या. अशा प्रकारे वर्ल्ड हेरिटेज कमिटी निर्माण होते. तुमच्या लक्षात आलं 21 स्टेट पार्टीज मुळे या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज कमिटी या ठिकाणी निर्माण होते आपण पाहिलं. मग आता बिकमिंग वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा सांगणारं ठिकाण कसं बनतं? तर त्याला 5 स्टेप्स आहेत. लक्षात घ्या. 5 स्टेप्स मी इथे लिहिलेत. लक्षात घ्या. देयर आर 5 स्टेप्स जे आपण शिकणार आहोत 1-2 मिनिटांमध्ये. बघा. अ कंट्री सजेस्ट्स, अ कंट्री लक्षात घ्या सजेस्ट्स अ साइट टू बी इन्क्लुडेड इन द टेंटेटिव्ह लिस्ट. एक तात्पुरती यादी असते, एक एक्सपेरिमेंटल लिस्ट असते, एक्सपेरिमेंटल लिस्ट तात्पुरती यादी, त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणाचं नाव चा समावेश व्हावा म्हणून एखादा देश ते नाव सुचवतो की माझ्या देशामध्ये हे ठिकाण आहे आणि त्याचं वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा सांगणारं ठिकाण म्हणून त्याची नोंद व्हावी म्हणून ह्या तात्पुरत्या यादीमध्ये तो त्या माझ्या ठिकाणाचं नाव यावं म्हणून तो ठिकाण एखादा देश सुचवतो. आता मग ह्या 8-10 देशांची मिळून एक स्टेट पार्टी बनलेली असते. मग दुसऱ्या स्टेप काय? तर अ स्टेट पार्टी सिलेक्ट्स sites to be included in the nomination file. एक नॉमिनेशन फाईल आहे, नामांकन फाईल, टू सजेस्ट द नेम ऑफ द साइट. मग त्या ठिकाणाचं नाव सुचवण्यासाठी असलेली एक फाईल आहे. दिस इज नोन एज द नॉमिनेशन फाईल. या नॉमिनेशन फाईल मध्ये त्या साइटचा समावेश व्हावा याच्यासाठी कोण निवड करतं त्या ठिकाणाचं? तर ती स्टेट पार्टी. स्टेट पार्टीला कुणी निवडून दिले? तर 8-10 देशाच्या लोकांनी मिळून एक स्टेट पार्टी एका पर्सनला निवडून दिले. लक्षात घ्या. मग नॉमिनेशन फाईल मध्ये त्याचं एकदा नाव आलं की देअर आर 2 ॲडवायझरी बॉडीज. त्यातली पहिला आहे ICMS. ICMS नावाची लक्षात घ्या या ठिकाणी एक बॉडी आहे. ICMS म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स. ही एक नावाची संघटना आहे. आणि दुसरी आहे WCU, वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन. ह्या ज्या 2 ॲडवायझरी बॉडीज आहेत, सल्ला देणाऱ्या समिती आहेत, मेक रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. या नॉमिनेशन फाईलचं परीक्षण करतात, तपासणी करतात ह्या 2 ॲडवायझरीज बॉडीज. एक ICMS. ICMS म्हणजेच लक्षात घ्या इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स. हे जे काही मंडळ आहे, ही जी संघटना आहे. आणि दुसरी आहे वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन. ही दुसरी संघटना आहे. 2 ह्या ॲडवायझरी बॉडीज आहेत, सल्ला देणाऱ्या असोसिएशन्स आहेत. ह्या लक्षात घ्या नॉमिनेशन फाईलचं परीक्षण करतात. नंतर ह्या ज्या 2 बॉडीज आहेत दे रिकमेंड द साइट टू WHC. वर्ल्ड हेरिटेज कमिटी याला लक्षात घ्या त्या साइटची शिफारस करतात. रिकमेंड कोण करतात? ह्या 2 ॲडवायझरी बॉडीज. ह्या 2 ॲडवायझरी बॉडी शिफारस करतात. कुणाला करतात? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला त्या ठिकाणाची शिफारस करतात. मग वर्ल्ड हेरिटेज कमिटी ऍड्स द साइट. वर्ल्ड हेरिटेज कमिटी लक्षात घ्या त्या ठिकाणाचा समावेश करते इन वर्ल्ड हेरिटेज लिस्ट.
या ठिकाणी जागतिक वारसा सांगणाऱ्या लिस्टमध्ये त्याचा समावेश करते इफ द साईट फुलफिल्स वन ऑफ द 10 कंडिशन्स, वन ऑफ द 10 टेस्ट. एक 10 टेस्ट आहेत मुलांनो. त्या 10 टेस्ट पैकी एका टेस्टमध्ये एक टेस्टची जर त्या एक कंडिशन, 10 कंडिशन्स आहेत, 10 कंडिशन्स आहेत, 10 अटी आहेत. जर तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज साईट बनायचं असेल, जागतिक वारसा सांगणारं ठिकाण बनायचं असेल, तर देअर आर 10 कंडिशन्स. त्या 10 कंडिशन्स पैकी एक कंडिशन जर फुलफिल करत असेल तर लक्षात घ्या ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये करते. असे 5 स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण हे बघतोय की बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, की जागतिक वारसा सांगणारं ठिकाण कसं बनतं, तर ह्या 5 टप्प्यांनी बनतं. इथं कसं दिलंय बघा इन डिटेल. देअर आर 5 स्टेप्स, 5 टप्पे आहेत, बरोबर, लक्षात घ्या. इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा सांगणारं ठिकाण बनण्याचे 5 टप्पे आहेत. द साईट ऑफ विच इज फॉर द कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक इन्व्हेंटरी. त्याचा पहिला टप्पा काय आहे, तर एखादा देश किंवा ती स्टेट पार्टी यादी घेते, लक्षात घ्या. इन्व्हेंटरी म्हणजे लिस्ट ऑफ सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साइट्स, महत्वपूर्ण अशा सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांची या ठिकाणी ते एक यादी तयार करतं. कोण यादी तयार करतं, तो देश किंवा ती स्टेट पार्टी. आपल्या देशामध्ये असणाऱ्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक साइट्सची, अशा महत्वपूर्ण ठिकाणांची यादी तयार करतं. अँड दिस इज कॉल्ड टेंटेटिव्ह लिस्ट. याला तात्पुरती यादी असं म्हणतात, टेंटेटिव्ह लिस्ट. अँड इट इज इम्पॉर्टंट, ती खूप महत्वाची आहे. बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज द फर्स्ट इन्क्लुडेड इन द टेंटेटिव्ह लिस्ट. जर का त्या ठिकाणाचं, जर का त्या साईटचं टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश केला गेलेला नसेल, तात्पुरत्या यादीमध्ये जर का त्याचं नामांकन झालेलं नसेल, तर लक्षात घ्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्याचं नॉमिनेशन होत नाही. आणि म्हणून वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये जे शेवटचा टप्पा आहे सर, 5व्या टप्प्यामध्ये काय होतं, वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश होतो. पण वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश त्या ठिकाणाचा तोपर्यंत होत नाही जर त्याचं नाव टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नसेल तर. तर पहिला टप्पा आहे की टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्या ठिकाणाचं नाव आलं पाहिजे. दुसरा टप्पा काय, नेक्स्ट म्हणजे दुसरा टप्पा. कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन द नॉमिनेशन फाईल. हे जे देश आहेत, 2-4 देश, 8-10 देश मिळून झालेली जी स्टेट पार्टी आहे, हे जे देश आहेत, हे देश काय करतात, या ठिकाणांची निवड करतात त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून. They select a site from the tentative list to be included on the nomination file, की ज्याचा नॉमिनेशन फाईल मध्ये त्याचा समावेश होईल. त्या साईटचा नॉमिनेशन फाईल मध्ये समावेश होईल याच्यासाठी लक्षात घ्या ते निवड करतात. कोण, अ स्टेट पार्टी किंवा कंट्रीज त्याची निवड करतात. हा दुसरा टप्पा संपला. द थर्ड स्टेप, आपण थर्ड स्टेपला आलोय, लक्षात घ्या खूप महत्वाची आहे थर्ड स्टेप. द थर्ड स्टेप इज रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. तिसरा टप्पा काय सांगा सर, या नॉमिनेशन फाईलचा रिव्ह्यू होतो बघा सर, बरं, रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये ह्या नॉमिनेशन फाईलचा परीक्षण होतं, अभ्यास होतो, टू स्टडी होतो. हे कोण करतं स्टडी, तर बाय 2 ॲडवायझरी बॉडीज, सल्ला देणाऱ्या 2 संघटना आहेत, कन्सिस्टिंग ऑफ ICMS अँड WCU. ICMS म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स, ही एक संघटना, अँड वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन ही दुसरी संघटना. ह्या ज्या 2 ॲडवायझरी बॉडीज आहेत ते याचा अभ्यास करतात त्या नॉमिनेशन फाईलचा, लक्षात घ्या. म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, काउन्सिल म्हणजे मंडळ, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक, आणि साइट्स म्हणजे ठिकाण. म्हणजे स्मारक आणि ठिकाणं यांच्यावरील ही आंतरराष्ट्रीय मंडळ ICMS ह्या नावाची एक ती ॲडवायझरी बॉडी आहे, आणि दुसरी वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन की जागतिक
रक्षण करणारी, जगाचं रक्षण करणारा संघ, युनियन म्हणजे संघ, असा WCU नावाची एक लक्षात घ्या ऍडवायझरी बॉडी आहे. ह्या दोन ऍडवायझरी बॉडी, या दोन संघटनांनी मिळून ही ऍडवायझरी बॉडी तयार होते, लक्षात घ्या. आणि तिचं काय काम आहे सांगा? हू मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जी लक्षात घ्या या वर्ल्ड हेरिटेज कमिटीला, WHC ला आपली शिफारस करते. ही चौथी स्टेप आहे. म्हणजे हे जे दोन संघटना आहेत, लक्षात घ्या, या दोन असोसिएशन्स ह्या या ठिकाणी WHC ला, वर्ल्ड हेरिटेज कमिटीला शिफारस करतात. थर्ड स्टेप काय आहे? तर ह्या दोन ऍडवायझरी बॉडीज ह्या नॉमिनेशन फाईलचा अभ्यास करतात, रिव्ह्यू. नंतर ह्या दोन बॉडीज ज्या आहेत, ऍडवायझरी बॉडी, सल्ला देणाऱ्या समिती, ह्या रिकमेंडेशन करतात त्या ठिकाणाचं वर्ल्ड हेरिटेज कमिटीला, या ठिकाणी लक्षात घ्या शिफारस करतात. अशी लक्षात घ्या ही जनरल बॉडी या ठिकाणी होते, लक्षात घ्या. अशी इथं आपण बघितलं असेल, इथे या ठिकाणी अशी माहिती दिलेली असते. असे असंख्य लोक बसलेले असतात, जागतिक स्तरावरचे सगळ्या देशांचे 100-200 देशांचे प्रतिनिधी बसलेले असतात जनरल बॉडीमध्ये, आणि ते स्टेट पार्टीची वगैरे निवड करतात. असं हे या ठिकाणी दृश्य मीटिंग होते, लक्षात घ्या. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. या वर्ल्ड हेरिटेज कमिटीची वर्षातून एकदा मीटिंग होते, टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स, ह्या ज्या शिफारशी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी. टू रिव्ह्यू म्हणजे काय बघा सर? टू रिव्ह्यू म्हणजे परीक्षण करणे किंवा टू स्टडी. ह्या सगळ्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक होते. विच साइट्स विल बी ऍडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. नंतर लक्षात घ्या ह्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्या ठिकाणांचा समावेश होतो. द फायनल स्टेप, शेवटचा जो टप्पा आहे, लक्षात घ्या, म्हणजे इथं हा 5वा टप्पा आला सर, 5वा टप्पा शेवटचा. इन बिकमिंग वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट जर बनायचं असेल, लक्षात घ्या, तर इज डिटरमाइनिंग व्हेदर ऑर नॉट नॉमिनेटेड साईट मीट्स ऍटलिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. एक 10 निवड नियम आहेत. एखाद्या ठिकाणाची जर निवड व्हायची असेल वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून, तर त्याचे 10 नियम आहेत, 10 सिलेक्शन क्रायटेरिया आहेत. त्यातला कमीत कमी एक नियम तरी त्याला पाळता आला पाहिजे त्या साईटला. म्हणजे द साईट मस्ट फुलफिल at least one of the 10 criteria, at least one of the 10 rules. 10 नियमापैकी कमीत कमी एक नियम तरी का होईना त्या साईटने पाळला पाहिजे. आणि जर पाळला तर मग ती वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे ती डिटरमाइन्स द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ती लक्षात घ्या, त्या वर्ल्ड हेरिटेज साईटला मान्यता देते. इफ द साईट मीट्स दीज क्रायटेरिया, जर का ते ठिकाण या ठिकाणी अशा प्रकारचे नियम पूर्ण करत असेल, मीट्स म्हणजे इथं फुलफिल्स, पूर्ण करत असेल, तर इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. तर मग त्याचा समावेश वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये होतो. इन्स्क्राइब म्हणजे टू एनग्रेव, कोरणे. जी वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आहे त्याच्यावर त्याचं नाव कोरलं जातं, लिहिलं जातं, त्या यादीत समावेश केला जातो. म्हणजे टू इन्स्क्राइब म्हणजे काय, तर इन्क्लुडेड द नेम ऑफ द साईट ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि मग त्या साईटचं जे नाव आहे, लक्षात घ्या, ते या वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये समावेश केलं जातं. वन्स अ साईट गोज थ्रू धिस प्रोसेस, एकदा हे जे ठिकाण आहे या प्रक्रियेमधून गेलं, प्रोसेस म्हणजे प्रोसिजर, या प्रक्रियेमधून गेलं, अँड इज चोजन, आणि जर का त्या ठिकाणाची निवड झाली जागतिक वारसा ठिकाण म्हणून, तर इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट सिट्स. ज्या प्रदेशामध्ये हे ठिकाण आहे त्या देशाची ती मालमत्ता असते. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या, आपला आग्र्याचा ताजमहाल हा भारतामध्ये आहे, मग भारताची ही प्रॉपर्टी आहेच, लक्षात घ्या, ही भारताची त्या देशाची प्रॉपर्टी राहीलच, बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. पण ते ठिकाण लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय समुदायाची पण ती मालमत्ता बनते. मग आग्र्याचा ताजमहल ही फक्त भारताची मालमत्ता नाही आहे, तर ती आंतरराष्ट्रीय समाजाची मालमत्ता आहे, लक्षात घ्या. जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स बनलेले आहेत ते फक्त आपल्या देशाची मालमत्ता नाही,
ते लक्षात घ्या. वर्ल्ड हेरिटेज साईट्स ही त्या जगाची, आंतरराष्ट्रीय समुदायाची ती मालमत्ता असते. म्हणजे जर एकदा एखाद्या ठिकाणाची, इफ अ साईट इज चोजन, इफ अ साईट इज सिलेक्टेड इन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, जर का एखाद्या ठिकाणाची वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये जर का निवड केली गेली, तर इट नॉट ओनली बिकम्स द प्रॉपर्टी ऑफ दॅट कंट्री, तर ती केवळ त्या देशाची मालमत्ताच बनत नाही, बट इट बिकम्स द प्रॉपर्टी ऑफ द इंटरनॅशनल कम्युनिटी, तर ती आंतरराष्ट्रीय समुदायाची सुद्धा ती मालमत्ता बनते, फक्त आपल्या देशाची नाही. म्हणजे आज जे आपण बघतो आहोत, दिल्लीचा रेड फोर्ट असेल, त्याचं देखभाल करण्यासाठी पैसे कुठून येतात? फक्त भारत देत नाही, तर लक्षात घ्या युनेस्को देतं, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट देतं, लक्षात घ्या. मग या ठिकाणी हैदराबादचा चार मिनार असेल, विजापूरचा गोल घुमट असेल, हे किंवा या ठिकाणी आपल्या आग्र्याचा ताजमहल असेल, किंवा रेड फोर्ट असेल, किंवा असे अनेक ठिकाणं जे असतील ज्याला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये आपला समावेश झालेला आहे, ती फक्त भारताची मालमत्ता नाही, तर इट इज नाव द प्रॉपर्टी ऑफ इंटरनॅशनल कम्युनिटी, तर ती आंतरराष्ट्रीय समुदायाची ती लक्षात घ्या मालमत्ता आहे. कारण बिकॉज इट इज अ मेंटेन्ड बाय द वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, कारण त्याची देखभाल जी आहे ती वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट कडून या ठिकाणी केली जाते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, आपले जे जागतिक वारसा सांगणारी जी ठिकाणं आहेत, लक्षात घ्या त्याचे प्रकार काय काय आहेत बघा. काही जागतिक वारसा सांगणारी ठिकाणं दिसत आहेत. ही चायना वॉल दिसतीये बघा सर, किती मोठी आहे बघा सर. अशी चायना भिंत आहे, चायना वॉल ज्याला म्हणतो, आणि अशी संपूर्ण खूप मोठी अशी आहे. हे माझ्या मते इजिप्त मधले वगैरे पिरॅमिड्स मधला वगैरे हा भाग असेल. हा काही माझ्याकडे माउंटेनवरचा भाग आहे बघा सर, पर्वतावरचा भाग आहे. हा माझ्या अंदाजाने चायनीज किंवा नेपाळ मधल्या वगैरे अशी काहीतरी मंदिरं वगैरे या ठिकाणी दिसत आहेत. ही पण तिकडलीच अशी काहीतरी चायनीज मधली किंवा नेपाळ तिकडल्या भागातली अशी काही मंदिराची स्टाईल आपल्याला वेगळी अशी दिसत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला बघता येईल, लक्षात घ्या. पुढे आपण बघितलं की 2009 साली ॲज 2009 in 2009 there are 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. इथं दाखवले बघा सर, 148 देश आहेत आणि 148 देशामध्ये 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत, लक्षात घ्या. 689 ऑफ दीज साइट्स आर कल्चरल. याच्यापैकी 689 जे आहेत ते कल्चरल आहेत, सांस्कृतिक वारसा सांगणारे आहेत, लक्षात घ्या, सांस्कृतिक वारसा सांगणारे. मग त्याची दोन एक्झाम्पल्स आहेत, ती काय काय बघा सर. सिडनी ऑपेरा हाऊस, सिडनी ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया मधलं सिडनी ऑपेरा हाऊस आहे बघा सर. माझ्या मते हे ऑपेरा हाऊसचं चित्र आहे बघा सर, ऑस्ट्रेलिया मधलं. बरोबर आहे सर. सिडनी ऑपेरा हाऊस हे कल्चरल, सांस्कृतिक वारसा सांगणारे हे ठिकाण आहे, लक्षात घ्या. इन ऑस्ट्रेलिया. अँड हिस्टॉरिक सेंटर इन व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया मधलं हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना, हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना ही जी आहेत, लक्षात घ्या, सांस्कृतिक वारसा सांगणारी ठिकाणं आहेत. म्हणजे लक्षात घ्या, त्या देशाची संस्कृती, त्या देशाचं वाङ्मय, त्या देशाची कला या संदर्भाची माहिती देणारे हे सेंटर्स आहेत, कल्चरल साइट्स आहेत, लक्षात घ्या. 689 या ठिकाणी आहेत, त्यापैकी हे एक उदाहरण. मग आणखीन आहेत 179, ते नैसर्गिक आहेत, नॅचरल. बघा बरं, पुढे आपण जाऊया आणखी. देअर आर 176 आर नॅचरल अँड फीचर्स सच ॲज लोकेशन्स ऑफ. 176 नॅचरल ठिकाण आहेत, नैसर्गिक ठिकाण आहेत. आणि उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क. अमेरिकामधला येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क, हे जे फिगर आहे लक्षात घ्या, ही ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कची आहे बघा सर. ही
प्रचंड मोठी अशी, अजून वर वगैरे या साईडला अशी लक्षात घ्या कॅनियन. आणि इथं सगळे पार्क वगैरे सगळे इथे खूप मोठं असं ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क आहे. ह्याला फक्त नैसर्गिक, इट्स अ नॅचरल साईट लक्षात घ्या, वर्ल्ड हेरिटेज नॅशनल साईट आहे लक्षात घ्या. अशा 176 आहेत सर. देर आर 176 आहेत. त्याला येलो स्टोन आहे आणि नॅशनल पार्क आहे लक्षात घ्या. इथं ग्रँड वगैरे सांगितलं तुम्हाला मी आता. आणि 25 ज्या आहेत त्या कल्चरल आणि नॅचरल अशा दोन्ही मिक्सड आहेत. त्याच्यामध्ये पेरू देशातला माचू पिचू या नावाचा भाग आहे लक्षात घ्या. माचू पिचू बघूया आपण. तर इथं आणखीन एक आहे, देर आर 25 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. 25 जागतिक वारसा सांगणारी ठिकाणं आहेत. आर कन्सिडर्ड मिक्सड, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. नैसर्गिक पण आहेत आणि सांस्कृतिक पण आहेत लक्षात घ्या. असे मिक्सड आहेत, संमिश्र आहेत. त्याच्यात पेरू, पेरू हे देशाचं नाव सर. दिस इज द कंट्री. पेरू हे काय सांगा सर, देशाचं नाव आहे. आणि माचू पिचू, माचू पिचू नावाचं जे लक्षात घ्या हा प्रकार आहे, या ठिकाणाचं नाव आहे. हे ठिकाण लक्षात घ्या नैसर्गिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्व असलेले ठिकाण आहे पेरू देशामधलं. इज वन ऑफ दिस. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ 44. इटली जे आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट सर्वात जास्त आहेत इटली देशामध्ये. 44 लक्षात घ्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स इटलीमध्ये आहेत लक्षात घ्या. बरोबर आहे ना. तर ह्यातल्या काही आपल्या भारतामध्ये काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. त्याच्यामध्ये अजंठा केव्ज आहे. आता अजंठा केव्ज मध्ये काही नॅचरल नाही आहे लक्षात घ्या. ते सगळं कसं सांस्कृतिक आहे, कल्चरल. मॉन्युमेंट्स ऍट हम्पी. हम्पी इकडे कर्नाटकामध्ये आहे बघा सर. ते पूर्वीचे ही राजधानी होती त्या काळामध्ये. हम्पीची स्मारक आहेत सर जुन्या काळातली. हुमायून टॉम, हुमायूनची कबर आहे लक्षात घ्या ही. सन टेम्पल अँड कोणार्क, कोणार्क मधले सूर्य मंदिर आहे लक्षात घ्या सर. आता हे काय झाले सांगा सगळे सर, सगळे काय झाले हे, दीज आर द कल्चरल साइट्स, सांस्कृतिक वारसा सांगणारी ठिकाणं. मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी ही लक्षात घ्या वन्य प्राण्यांचं अभयारण्य आहे. हे नॅचरल मध्ये गेलं बघा, नॅचरल मध्ये. फतेपूर सिक्री, दिल्ली जवळ आहे सर, दिल्ली जवळ फतेपूर सिक्री असंच लक्षात घ्या. या ठिकाणी काही ताजमहल सारखेच काही कन्स्ट्रक्शन्स आहेत. खजुराहो मॉन्युमेंट्स, खजुराहो मॉन्युमेंट्स हे खूप मोठं आहे सर. म्हणजे आय वेंट देअर, मी तिथे गेलो होतो लक्षात घ्या. तर खजुराहो मॉन्युमेंट्स मध्ये आय थिंक देअर आर 84 हेअरस्टाईल्स, 84 हेअरस्टाईल्स आहेत लक्षात घ्या. आता आपण शिकत नाही का सर, हेअरस्टाईल शिकतो आपण कशावरनं जातो, तर आपण लक्षात घ्या गुगलवर जातो, नेटवर जातो आणि आपण नवीन नवीन हेअरस्टाईल शिकतो. पूर्वीच्या काळी अशा हेअरस्टाईल शिकायच्या असतील तर तुम्हाला केव्ज बघायला लागायच्या लक्षात घ्या, अशा गुहा बघायला लागायच्या, लेणी बघायला लागायची. आणि त्याच्यामधून आताकडे आपल्याकडे काही लक्षात घ्या लैंगिक वगैरे शिक्षण असतं बघा. मुली वयामध्ये येतात, मुलं वयामध्ये येतात, वयामध्ये येत असताना त्यांना शिक्षण दिलं जातं. त्या लैंगिक शिक्षण असं म्हणतात, सेक्शुअल लक्षात घ्या, ज्याला आपण एज्युकेशन असं म्हणतो. तर तसं देण्याची सुद्धा काही लेणी आहेत खजुराहोला लक्षात घ्या. की खजुराहोला अशी काही सेक्शुअल एज्युकेशनच्या काही या ठिकाणी लेडीज आहेत. म्हणजे खूप मोठं आहे सर, बट दिस इज द लक्षात, खूप मोठं एज्युकेशन सेंटर आहे खजुराहो मॉन्युमेंट्स हे लक्षात घ्या. इट्स व्हेरी नाईस वर. तिथे तुम्हाला म्हणजे पोटाची आतडी, म्हणजे पोट फाडल्यानंतर कसं दिसेल पोट, मेंदूची रचना कशी असेल, हृदयाची रचना कशी असेल लक्षात घ्या, हार्ट कसं असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असेल, आपली ब्रेन कसं असेल, हे सुद्धा तुम्हाला दगडामध्ये कोरून दाखवलेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे या खजुराहो मॉन्युमेंट्स मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असं दिसून येईल, आजकाल ज्यांना चांगले मार्क्स पडतात, ज्यांना उत्कृष्ट मार्क्स पडतात लक्षात घ्या, अशा लोकांना मेडिकलला जातात, इंजिनिअरिंगला जातात. पूर्वी जी मुलं हुशार आहेत, अत्यंत बुद्धिमान आहेत, हुशार आहेत, ज्यांना नॉलेज आहे, बायोलॉजिकल नॉलेज आहे लक्षात घ्या, आर्टिस्टिक नॉलेज आहे, अशा मुलांना राजे लोक बोलवत असत हे लेणी बनवण्यासाठी लक्षात घ्या, फॉर एज्युकेशन पर्पज. अशी खजुराहो मॉन्युमेंट्स आहेत. बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स आहेत गौतम बुद्धाची लक्षात घ्या. महाबोधी टेम्पल आहे बिहारमध्ये, बिहारमधले महाबोधी टेम्पल खूप छान आहे. हा उत्तर प्रदेश मधला आग्रा फोर्ट आहे लक्षात घ्या, आग्र्याचा किल्ला आहे. आणि हे
छत्रपती शाहू टर्मिनस, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे, लक्षात घ्या. हे कुठं आलं सांगा सर? मुंबईमध्ये आहे, मुंबईमध्ये. हा, लक्षात घ्या. आणि नालंदा विद्यापीठ हे सगळं जगातलं पहिलं विद्यापीठ, लक्षात घ्या सर, युनिव्हर्सिटी, नालंदा युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी चालायची. ही सगळी ऐतिहासिक ठिकाणं आपण पाहतो आहोत, लक्षात घ्या. इथंही काही या ठिकाणी, हा मी तुम्हाला सारखं म्हणत असलेला चार मिनार हैदराबादचा, मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया, लक्षात घ्या. माझ्या अंदाजाने हे जे आहे हा राजवाडा आहे, दिस इज द पॅलेस फ्रॉम बँगलोर, आय थिंक सो. आणि हा, लक्षात घ्या, सारनाथचं गये इथलं बुद्ध मंदिर, लक्षात घ्या, या ठिकाणचं. हे असाच काहीतरी एखादा राजवाडा आहे, आता मला आठवत नाही. आणि हा आग्र्याचा ताजमहल, लक्षात घ्या. आणखी हे सगळे आपल्या भारतामध्ये, हे लोटस टेम्पल, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे भारतामध्ये एकूण 36 साइट्स आहेत. त्यातले 28 कल्चरल आहेत आणि 7 नॅचरल आहेत आणि 1 कल्चरल आणि नॅचरल असे मिक्स आहेत. हे जर बघायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला नेटवर जाऊन या ठिकाणी पाहता येईल, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण हे पाहतो आहोत.